पुढच्या आठवड्यापर्यंत पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रामध्ये राहणार नाहीत असं म्हटलंय योगेश कदम यांनी। पाकिस्तानी नागरिकांना पाठवून देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती योगेश कदमांनी दिली आहे। गृह विभागाकडे पाकिस्तानी नागरिकांची माहिती आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। आपल्याबरोबर गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत। सर, राज्यामधले जे पाकिस्तानी नागरिक आहेत आपण त्यांना महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी नक्की काय प्रक्रिया राबवते, त्यांचं जे प्रोसेस आहे ते नक्की कशी असते? केंद्राने ह्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि शॉर्ट टर्म विजा ज्यांचा आहे त्यांना इमिडिएटली तिथे भारत सोडण्याकरता सांगितलं गेलेलं आहे। मेडिकलसाठी जे आले त्यांना त्यांच्याकरता जरा 2 दिवस वाढवून दिलेले आहेत आणि जे शॉर्ट टर्मवरती आहेत त्यांना 2 दिवसाची मुदत अशी दिलेली आहे। आणि जे लॉंग टर्म विजावरती आहेत त्यांना सध्या त्यांच्यावरती कुठली सध्या ही कारवाई नाही। साधारणतः 48 तासांची जी मुदत दिलेली होती त्याच्यामध्ये काय बदल झालाय का? म्हणजे नवीन गाईडलाईन जी आलेली आहे त्याच्यामध्ये नक्की काय म्हटलेलं आहे? नवीन गाईडलाईनची मला काही कल्पना नाही, परंतु कालपर्यंत जी माझ्याकडे माहिती होती त्या माहितीनुसार 48 तास हे शॉर्ट टर्म विजावर आले आणि मेडिकल जे त्यांना 2 दिवस वाढून म्हणजे 29 तारखेपर्यंत मुदत दिली। कॅमेरा पर्सन विशाल सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।